चॅनलमध्ये सर्व स्वागत। आज भियापूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती। नगरपंचायत तर्फे हे मोहीम राबवण्यात आलेली आहे। अतिक्रमण हटाव आणि भियापूर बचाव असा त्यांचा मुद्दा होता का अतिक्रमण शहराला पूर्ण अतिक्रमण वेढलेला आहे बा लोकांना येण्या जाण्यास त्रास होते, रस्त्यावर पूर्णपणे अतिक्रमणाला त्याच्यासाठी एक सोयीस्कर रस्ता मिळाला पाहिजे लोकांना आणि अपघात झाले नाही पाहिजे त्याच्यासाठी अतिक्रमण मोहीम आज राबवण्यात आली। पण अतिक्रमण काढते वेळीच त्यांनी एखादी राजकीय पक्षाचा आहे का त्याला तोडलं नाही, फक्त गरीब गुद्याचे तोडले त्यांनी। गरीब लोकांचा कोणी वाली राहिला नाही अशी त्यांची मनोभावना आहे। गरीब माणसं एक महिला लढत आहे काय याला तुमची दुकान तोडली का? 50,000 60,000 रुपये लोकांचे उचलून दिवसभर उपाशी राहून लोकांचं काम करून राहिले। तुम्ही मा दुकान फोडून ठेवले। गरीब गुद्याचा विचार करता आता लोक आता 5 लाख कोण मरतो मी लोकांचं कर्ज द्या। या महिलेचं म्हणणं आहे 50,000 रुपये खर्च करून दुकान बांधले, मी आता फाशी लागतो। म्हणजे त्यांचं पण म्हणणं असं आहे का माझे राजकीय लोकांचे काही दुकान आहेत इथं या लाईनवर त्यांचे नाही तोडले, फक्त इथं माणूस पाहूनच तोडण्यात आलेला आहे। हा गरीबाचा आहे का त्याच्यावर चालो बुलडोजर सीओ मॅडम बरोबर ठरवून पणे अतिक्रमण हटवलेला आहे। फक्त याच्या तोडा त्याच्या तोडा याच्या सोडून द्या हे एकदम ठरवलेलं नियोजन आहे। फक्त नावापुरतं अतिक्रमण होतं, हा अतिक्रमण हटवून होता फक्त गरीबाला हटवा आणि अमीराला ठेवा हा ज्यांचा एक मुद्दा होता। अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण हटवण्याचा कोणताच हा यांचा एजेंडा नाही। फक्त शहरातले काही गरीब लोक आहेत शाळेच्या बाजूला त्यांचे गरीबाचे तोडले, मोठ्या लोकांचे ठेवले बस स्टॉप लाईनवर, रस्त्यावर खुर्च्या राहतात त्याच्याने ट्रॅफिक जाम होते। कित्येक वेळेस तरी बस स्टॉपवर ऍक्सिडेंट झाले, त्याच्यामध्ये पोलीस विभाग पण झोपी गेलेला आहे, महसूल विभाग झोपी गेलाय, नगरपंचायत झोपी गेलाय, नॅशनल हायवे झोपी गेलाय। रोड बनवत 3 फूट रोड इकडे आहे पण नॅशनल हायवे अजूनपर्यंत कोणतीच कारवाई करत नाही। फक्त गरीबाचाच कोणी वाली राहिला नाही, गरीबाला कोणी सहारा द्यायला तयार नाही। फक्त इथं राजकीय नेत्याचे काही दुकानं वाटलेले आहेत, पंचायत समितीच्या आवारामध्ये अतिक्रमण झालेलं आहे त्याच्या पण अतिक्रमण हटवण्यात आलेला नाही, तहसीलच्या बाजूला अतिक्रमण आहे तो हटवण्यात आलेला नाही। म्हणजे त्यांना मोकळीच का काही लोक रेती माफियातून बसून लोकेशन देतात त्यांच्यासाठी सोयीस करून ते दुकान ठेवण्यात आलेले आहेत का? त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली? फक्त काही मोजक्याच लोकांवर का कारवाई करण्यात आली याचे प्रश्न शिव मॅडम देतील का? चॅनल आता आपण भियापूर मध्ये नगरपंचायत सीओ मॅडम आहेत गायकवाड सीओ मॅडम। मॅडम आज आपण भियापूरमध्ये अतिक्रमणची कारवाई केली पण काही मोजकेच दुकानं तुटले आणि काही नाही तुटले असे लोकांच्या तिथं प्रतिक्रिया आहेत, काय बोलाल तुम्ही याच्यावर? असं अजिबातच नाहीये, पूर्ण आपण सिरियली अतिक्रमण केलेलं आहे आणि जे काही राहिलेले एका दिवसात एवढं सगळं अतिक्रमण काढणं शक्य नाहीये, त्यामुळे ही ड्राईव्ह परत होणार आहे। आम्ही आधी पण लोकांना विनंती केली होती की आपण जर असं अतिक्रमण करून आहे शासकीय जागेवर तर आपलं आपण काढून घ्यावं। मुदत दिली, काही लोकांनी काढलं आणि ज्यांनी नाही काढलं त्यांचा नाईलाज असतो, आम्हाला काढावं लागलं। काही लोकांना नोटीस मिळालीच नाही असे त्यांचे म्हणणं आहे आणि बात आमच्या तरी तोडण्यात आलं, त्यांना नोटीस का नाही मिळाली? अतिक्रमण काढण्यासाठी कुठलीही नोटीस देण्याची नगरपंचायतला गरज नसते, शासकीय जागा आहे, कोणतीच परवानगी घेऊन आपण अतिक्रमण करत नाही, त्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी कुठल्याही नोटीसची गरज नसते। एक माणुसकी म्हणून आपण 3 दिवस आधी दवंडी दिली होती की आपण आपलं अतिक्रमण काढून घ्यावं आणि काही एक नोटीस पण दिल्या होत्या नॉमिनल आपण की आपण अतिक्रमण करू नये म्हणून किंवा काढून घ्यावं म्हणून। काही लोकांनी काढलं, काहींनी नाही काढलं, पण याचा अर्थ असा नाही होत की अतिक्रमणसाठी नोटीस द्यावी लागते। आम्ही डिरेक्टली जाऊन कार्यवाही करतो। दवंडी आपण बुधवारपासून दिलेली आहे, आज शुक्रवार आहे, तोपर्यंत लोकांनी काढलं नाहीये, ज्यांची मानसिकताच नाही आहे काढण्याची तिथे कार्यवाही करावीच लागेल। आता तुम्ही काही लोकांचं अतिक्रमण काढलं, काही लोकांची तिथं आहे, त्यांच्यावर कधी कारवाई होणार? पूर्णच कारवाई होणार आहे। सगळ्या शहरात आमची परत एक वेळा विनंती आहे नगरपंचायत तर्फे प्रशासनातर्फे की आपण आपलं अतिक्रमण काढून घ्यावं जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही आणि आम्हालाही कार्यवाही करायची गरज होणार नाही। हा नॅशनल हायवे 3 फूट रोड अजून ते फुटपाथ बांधायचे अजूनपर्यंत ते तुम्ही त्यांना खाली करून दिलं नाही। आणि जे काही लोकांचे असं म्हणणं आहे बा का लखपती लोकांचे ठेवण्यात आले, काही राजकीय लोकांचे दुकान ठेवण्यात आले आणि जे गरीब गुदे होते ज्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होते त्यांचेच तोडण्यात आले। असं अजिबात नाहीये, कारवाई करताना सिरियली झाली आहे सगळीकडे आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव याच्यात झाला नाही। नियम तोडला तर प्रत्येकावर सारखीच कार्यवाही होईल। धन्यवाद। काय 2 मिनिटं मॅडम। आणि पंचायत समिती, सरकारी दवाखाना
आणि जे लेआउट मधून तिकडे पण अतिक्रमण फार मोठ्या प्रमाणात वाढला. रोडवर त्यांच्या गळ्या राहतात आणि बसस्टॉपवर रोडवर खुर्च्या ठेवतात हॉटेलवाले. त्यांच्या खुर्ची अजूनपर्यंत तुमची नगरमध्ये जमा करत. एक नियम आहे का हॉटेलवर खुर्च्या ठेवता येत नाही, त्याच्याने ट्रॅफिक जाम होते. तिथे कित्येकदा ऍक्सिडेंट झाले. पण नगरपंचायत त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही, त्यांच्याकडे कोणता दंड आकारत नाही. असं कारण का? सगळीच कार्यवाही आता होणार आहे. आपण सुरुवात केलेली आहे. प्रत्येकावर कार्यवाही होईल. जो नियम तोडेल त्या प्रत्येक व्यक्तीवर कार्यवाही होईल. अतिक्रमणची दिवसामध्ये? कारवाई ही रेग्युलर बेसिसवर सुरू असते आणि ती आता इथून पुढे होणारच आहे. त्यामुळे आमची परत एक वेळा लोकांना विनंती आहे, नियम तोडू नका, रीतसर परवानगी घ्या आणि परवानगी घेतलेल्या जागेवरच आपण आपला व्यवसाय किंवा उद्योग करावा. पूर्णपणे अतिक्रमण किती दिवसात काढणार तुम्ही पंचायत समिती? कार्यवाही सुरू आहे. जशी कार्यवाही कंप्लीट होईल आपल्याला कळवण्यात येईल. फक्त आज हे कारवाई झाली जेव्हा थंड बसत पूर्ण काम राहील असं तर होणार नाही ना? असं अजिबात नाही आहे. कार्यवाही याच्यानं सुरू काय आहे. लोकांचा आक्रोश वाढेल ना. कार्यवाही सुरू राहणार आहे. असं नाही होणार आहे काही. धन्यवाद मॅडम, द मॅक्स मध्ये तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू.